राज्यात एकीकडे जर बघितलं तर डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढल्याचं चित्र आहे। सध्या जर बघितलं तर 2 दिवसापासून डिझेलवर पेट्रोल मिळत नसल्याचं असं अनेक ठिकाणी दिसून येते। वाशिम जिल्ह्यात जर बघितलं तर मागील 2 दिवसापासून डिझेल नसल्याचं चित्र आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं 60% पेट्रोल पंपावर डिझेल शिल्लक नसल्याचं चित्र दिसून येते। सध्या परिस्थिती अनेक पेट्रोल पंपावर डिझेलसाठी जे वाहनधारक असो, ट्रॅक्टरधारक असो, तसेच इतरही ट्रान्सपोर्ट वाहनधारक असो हे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे। मात्र या ठिकाणी डिझेल मिळत नसल्यामुळे वापसही जाते। अनेक वाहनधारकांना या ठिकाणी जर बघितलं तर दुसऱ्या पेट्रोल पंपावर त्या ठिकाणून तिसऱ्या पेट्रोल पंपावर चक्रा मारण्याची वेळ येते। आपल्यासोबत काही वाहनधारक आहे, नेमकी काय परिस्थिती आहे डिझेलची सध्या? या महाराष्ट्रामध्ये आणि या वाशिम जिल्ह्यामध्ये आजची जी परिस्थिती डिझेल आणि पेट्रोलची अशी आहे। मी आता मालेगाव तालुक्यावरून वाशिम शहरामध्ये आलो। तिथे मालेगाव तालुक्यात सुद्धा डिझेल आणि पेट्रोल भेटत नाही। तर ही जी परिस्थिती आज रोजी आपल्या राज्यामध्ये चाललेली आहे, इथे कुठेतरी आपल्या कोण्यातरी व्यक्तीने पाय उचलायला पाहिजेत किंवा आवाज उठवायला पाहिजेत। परिस्थिती अशी आहे की डिझेल आज रोजी शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला जर ट्रॅक्टर चालवायचं किंवा उद्या पेरणीसाठी नांगरण वखरण करायचं तर या ठिकाणी सुद्धा त्यांची परिस्थिती त्यांना म्हणजे डिझेल नसल्यामुळं शेतकरीसुद्धा आज रोजी म्हणजे ठप्प बसलेले आहेत। आणि बाकीचे जे जे टू व्हीलरवर जे लोक फिरतात, लग्न कार्याला जातात किंवा सुखादुःखात जातात, तर त्या टू व्हीलरसुद्धा थांबलेल्या आहेत। फोर व्हीलरसुद्धा आज रोजी जर दवाखान्यातसुद्धा जायचं किंवा कोणत्याही चांगल्या कामाला जायचं किंवा दुःखासुखात जायचं तर डिझेल पेट्रोल भेटत नाही। तर या राज्यामध्ये जी परिस्थिती आज रोजी ही आहे ती ही परिस्थिती बदलायला पाहिजेत, कारण नक्कीच नक्कीच ही आपल्यासोबत परिस्थिती अजून बिन काही शेतकरी येतात। दादा मला एक सांगा, तुम्ही डिझेल घेण्यासाठी आले केव्हापासून? कालपासून डिझेलची तुटवडा आहे? दोन दिवस झाले डिझेल काही भेटेना। आम्ही सर्व वाशिम शहरातले पेट्रोल पंप फिरू परेशान झालो। आता शेतीचे काम आम्ही करायचे तरी कसे? आता पेरणीचा हंगाम जवळ आलेला आहे, शेतीची मशागत करणार कशी करावं? पूर्ण ट्रॅक्टरच्या मात्र काम आहे, डिझेलच नाही भेटलं तर आम्ही शेती पडीत ठेवावं का वैतीले करावं? डिझेलच नाही, कुठंच नाही। कॅन हातात घेऊन बसलो आम्ही। कधीपासून फिरत आहे? किती पेट्रोल पंप फिरले तुम्ही? मी आतापर्यंत 7 पेट्रोल पंप फिरले, वाशिम शहरातले पूर्ण पंप फिरून बसलो। आता हाताश होऊन पंपावर बसलो तिथं, पण डिझेलच भेटत नाही। नक्कीच अजूनही आपल्यासोबत काही ऑटो चालक आहेत। दादा काय परिस्थिती तुमची? 2 दिवसापासून डिझेल मिळत नाही। आम्हाला दवाखान्यात इकडे तिकडे जावं लागते, पण पेट्रोलच नाही, डिझेल नाही। नक्कीच हे होते आपल्यासोबत जे नागरिक जे वाहनधारक होते त्यांचे हे त्रस्त झालेले आहे, जेणेकरून 2 दिवसापासून डिझेल भेटत नाही। या पेट्रोल पंपावर त्या पेट्रोल पंप 7 ते 8 पेट्रोल पंप फिरूनही त्यांना डिझेल मिळत नाही आणि काही ठिकाणी इतर तालुक्यातून नागरिक इथं येत असल्याचं चित्र आहे। सध्या परिस्थितीत मात्र तालुक्यातच नाही तर जिल्ह्यातच असा तुटवडा जाणवत आहे। 60% जवळपास पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे नागरिकांना, वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला समोर जाण्याची वेळ येत असल्याचं चित्र यावरून दिसून येते। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, न्यूज 9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।